नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा ते निंभोरा लाहे या रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे होत असून काम होऊन 24 तासही होत नाही। तोच खडीबाहेर येऊ लागल्याने रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। दाभा ते निंभोरा लाहे हा रस्ता 2 किलोमीटरचा अत्यंत वर्दळीचा असून या मार्गाने दररोज शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते। या रस्त्याचे बांधकाम चालू असताना बांधकाम अभियंत्याचे दुर्लक्ष होत असल्यामुळे कंत्राटदाराचा मनमानी कारभार सुरू आहे। या प्रकरणाची तक्रार गावकऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेला केली असून हे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्यामुळे काम थांबवण्यात यावे व या कामाची चौकशी करून उत्तम व टिकाऊ रस्ता बांधण्यात यावा अशी मागणी निंभोरा लाहे येथील गावकऱ्यांनी केली आहे। आमचं गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की हा रोड चांगल्या प्रकारे काम झालं पाहिजे। याचं खालचं जे काम आहे बीबीएमचं याच्यावर पूर्णतः माती टाकलेली आहे आणि मातीवरच जे बीबीएमचं काम आहे हे पूर्ण मातीनं झालेलं आहे आणि त्याच्यावर हा डांबर टाकत आहे आणि इतकं निकृष्ट दर्जाचं काम आहे हे 1 महिन्याच्या वर हे राहणार नाही आहे आणि चांगल्या दर्जाचं हो आमची अशी गावकऱ्यांची विनंती आहे। अन्यथा या रोडचं बिल काढू नये। रोडचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं चालू आहे। रोडवर आम्ही पाहणी केली, 1 महिन्यापासून कंप्लेंट करून या रोडवर आजपर्यंत कोणीही भेट दिलेली नाही आणि रोडवर सगळ्या प्रकारची साईडनं मातीचे गड्डे खोदून तीच माती रोडवर वापरण्यात आलेली आहे। वारंवार जिल्हा परिषदला जाऊन कंप्लेंट केली पण कोणीही अधिकारी इथं आलेले नाही। आज आम्ही इथं डांबर टाकत असताना हजर आहोत, त्याच्यातही ते रोडवर सगळी दगडं उघडी दिसत आहे। करिता या ठेकेदारावर व्यवस्थित कार्यवाही करून त्यांचं बिल रोखण्यात यावं व कामाची पुन्हा तपासणी करण्यात यावी। उत्तम ब्राह्मणवाडे व सागर सव्वालाखे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।